चला आज बागुरुंबा या मोहक नृत्याबद्दल जाणून घेऊया, जे बोडो समाजाचं वैशिष्ट्य आहे. या नृत्याला बोडो संस्कृतीचा समृद्ध वारसा आणि गौरवाचं प्रतिबिंब मानलं जातं. तर मग बागुरुंबा नृत्य म्हणजे नेमकं काय, याची प्रेरणा निसर्गातून घेतली आहे. या नृत्यात गटाने सादर होणाऱ्या हालचालींमधून निसर्गाचं सौंदर्य जिवंत होतं. पण याला पक्ष्यांचे नृत्य असं का म्हणतात, या नावामागे खास अर्थ दडला आहे. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, बाघू म्हणजे पक्षी आणि रुंबा म्हणजे नृत्य. किती सोपं. आणि म्हणूनच याच्या नाजूक हालचालींमुळे याला फुलपाखरू नृत्य असंही म्हणतात. आता बोलूया पोशाखाबद्दल. हा पोशाख त्यांच्या समृद्ध विणकाम परंपरेची साक्ष देतो. या नृत्याची प्रत्येक हालचाल संथ आणि लयबद्ध आहे, जी एकता आणि समृद्धी दर्शवते. आणि या नृत्याला साथ असते पारंपरिक वाद्यांची, जे एक वेगळंच वातावरण तयार करतात. पण हे नृत्य फक्त मनोरंजनापुरतं नाही, हा त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजेच हे निसर्गाबद्दल कृतज्ञता, समृद्धीचा उत्सव आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचं माध्यम आहे. बागुरुंबा हे उत्तम उदाहरण आहे की कसं नृत्य एका संस्कृतीला पिढ्यानपिढ्या जिवंत ठेवतं.